माननीय पवार साहेबांनी एकूणच चित्र अत्यंत स्पष्ट शब्दात आपल्यासमोर दाखवलेलं आहे. एकूणच आपल्या देशामध्ये जो काही लोकशाहीच्या नावाने खेळ चाललेला आहे, हा खेळ संपूर्ण देशालाच गाजवला. हे नवं हिंदुत्व, नवा जनादेशाचा आदर करणारी जी काही लोक आलेली आहेत, मला असं वाटतं मधल्या काळामध्ये ईव्हीएम वरती एक आरोप केला जात होता, तो कमी पडतो की काय, म्हणून हा सगळा जो काही खेळ खंडोबा चाललेला आहे तो बघितल्यानंतर मला असं वाटतं की यापुढे आता निवडणुका घोषित न करता मी पुन्हा येऊन बोलण्यापेक्षा मी जाणारच नाही, असं करून फेविकॉल लावून जर कोणी माणसं बसली तर ते अधिक योग्य होईल. जनादेशाचा अनादर जो काही आम्ही केलाय असा आमच्यावरती आरोप केला जातो. आपल्याला सर्वांना कल्पना आहे, शिवसेना जे काही करते ते उघडपणाने करते आणि आमचं राजकारण म्हणजे टीव्हीवरच्या मालिका नसतात, रात्रीचा खेळ चालेल. आम्ही जे काही करतो तो दिवसा डोळ्या करतो, उघड उघड करतो. तुम्ही माणसं फोडून करताय, आम्ही सरळ सरळ बोलणी करतो. म्हणजे आम्ही जर काही करायला गेलो तर तो अनादर करतो. पण हरियाणामध्ये झालं, बिहारमध्ये झालं, बिहारमध्ये नितीश आणि लालूचं सरकार फोडून तुम्ही मध्ये घुसलात. हरियाणामध्ये तुमच्या विरोधात उभा असलेला दुष्यंत चौटाला 8 दिवसाच्या आत त्याच्याबरोबर सगळे साठोरट करून त्याला सरकारमध्ये घेतलं. हा जनादेशाचा आदर. म्हणजे एक गोष्ट नक्की झाली की आम्हाला विरोधी पक्ष नको, मित्र पक्ष नको, स्वतःच्या पक्षातले प्रतिस्पर्धी सुद्धा नको. मी आणि मीच या मीपणा विरुद्ध ही लढाई सुरू झालेली आहे. आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो महाराष्ट्र आपण सगळेच म्हणतो, तो नुसतं बोलण्यापुरता नाही, पाठीवरती वाद झाल्यानंतर महाराजांनी काय केलं होतं हा इतिहास सर्वांना माहिती. आणि म्हणून कोणी पाठीत वाद करण्याचा प्रयत्न करू नये. मर्द मावळे हे नेहमी रणांगणामध्ये असतात, रात्रीच खेळ चाले करून गुप्तगू करून सत्ता मिळवत नसतात. आणि म्हणून मला असं वाटतं पवार साहेब आपण एकत्र आलेलो आहोत. यापुढे ही जी लढाई आहे, माननीय राज्यपाल महोदय असो किंबहुना राष्ट्रपती राजवट काढण्यासाठी पहाटे पहाटे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली असं मी ऐकलं. म्हणजे जणू काही पाकिस्तानवरती सर्जिकल स्ट्राईक करावा तसा हा सर्जिकल स्ट्राईक महाराष्ट्रावरती, शिवरायाच्या महाराष्ट्रावरती केला गेलेला आहे. आणि याचा सूट हा महाराष्ट्र घेतल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, मला असं वाटतं यापुढे जे काय होईल ते कायद्यानुसार आणि घटनेनुसार व्हावं. घटनाबाह्य काही करू नये आणि होऊ नये एवढीच माझी अपेक्षा आहे. बाकी पुढे जे जे काय होईल एक निश्चित की आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र राहू. बाकी आणखीन दोन आमदार येत आहेत, तर या पलीकडे जास्त बोलण्यासारखं नाही. पुढे जे होईल ते आपण बघू. प्रश्नोत्तर नाही, त्याच्यामध्ये एकच आहे. मगाशी मी सांगितलं की आम्ही आमची बैठक घेणार आहोत. बरेचसे लोक राहून येणार आहेत, त्यामुळे ते सगळ्यांची उपस्थिती आता असेल असं सांगता येत नाही. पण येथे 1-2 दिवस आमचे सगळे सदस्य इथेच असतील आणि सातत्यानं आमच्या संपर्कात येत असतील. पवार साहेब, अजित पवारांनी जी भूमिका घेतली आणि पक्षात बंडखोरी केली त्याच्यामुळे आपण म्हणालात ते शिस्तभंगाच्या कारवाईत बसतं, तर त्यांच्यावर आपण बडतर्फीची कारवाई करणार. असं आहे की हे पक्षाच्या बैठकीत या संबंधीचा निर्णय घेतला जाईल. निर्णय निश्चित घ्यावा लागेल, घेतला जाईल. परंतु हा निर्णय कोणी एक व्यक्ती घेत नाही. पक्षाचं पार्लमेंटची ओरिजिनल डिसिप्लिन कमिटी आहे, त्यामध्ये हे निर्णय घेतले जातील. अभी आप सबने कहा, उद्धव जी ने भी कहा कि आप एक साथ हैं. कांग्रेस की सीएलपी की मीटिंग है आपने कहा, लेकिन कांग्रेस के सेंट्रल लीडरशिप में से भी कोई एक नहीं है यहाँ पे, तो ये क्या रॉन्ग मैसेज नहीं जाना? यहाँ पे वो हाँ, उनकी मीटिंग होने के बाद मीडिया को बोलने वाले. I don't think that is the reason. It is true that delay हो गया, but that is not the reason. रश्मी पवार साहेब, कालच्या बैठकीपर्यंत अजित पवार हे तुमच्या बरोबर होते. दिल्लीतला
अशी कल्पना त्या पुस्तकची वाटली होती का की अशी वेळ येऊ शकते आमदार कुठून जाऊ शकतो नाही असं कधी वाटत नाही, मला वाटत नाही. दीपक बहादूर सर. सर 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 हा तुमच्या कुटुंबासाठी किती मोठा धक्का आहे, पक्षासाठी धक्का आहेच. नाही, मला काही त्याची फारशी चिंता वाटत नाही. आणि अशा सगळ्यातून मी गेलो. 1980 साली म्हणजे माझ्या पक्षाचे त्यावेळेला 58 आमदार निर्वाचित झाले होते आणि त्याच्यानंतर त्यातले 6 शिल्लक राहिले माझ्यासह आणि बाकीचे सगळे अन्य पक्षात गेले. पण त्यानंतरच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये जे गेले त्या सगळ्यांचा पराभव करायला मी यशस्वी झालो आणि पुन्हा एकदा आमचा नंबर जो होता तो आणखीन वाढलेला आम्ही दाखवू शकतो. त्याचा काही परिणाम होते. कुटुंब वेगळे आणि पक्ष वेगळे. क्या अभी भी इसके बाद में सरकार बनाने की कवायद बैठकों का दौर जारी रहेगा? नहीं, सीधी बात है. एक बार ये मेजॉरिटी एस्टेब्लिश करने का जो मौका दिया है वो पूरा होने के बाद ऑटोमेटिकली सरकार बनाएंगे. सरकार बनाने में कोई दो राय नहीं. सरकार हम बनाएंगे, बना सकते हैं और नंबर हमारे पास है. शुभांगी ठाकुर, शिवांगी ठाकुर. जी, पवार साहब आपसे ये भी सवाल है कि क्या अजीत पवार जो है इस बात से नाराज थे कि मुख्यमंत्री पद के लिए जब ये कहा गया कि बंटवारा होगा 2.5 साल शिवसेना और 2.5 साल एनसीपी, तो मुख्यमंत्री पद के लिए सुप्रिया सुले का नाम दिया गया था, इसलिए नाराज थे? सुप्रिया सुले का बिल्कुल इंटरेस्ट स्टेट के पॉलिटिक्स में. शी इज अ मेंबर ऑफ पार्लियामेंट. दिस इज हर टर्म. हर बेसिक इंटरेस्ट इज इन नेशनल लेवल पार्लियामेंट, नॉट हियर. सुनील काले सुनील काले नामारश्मी सुनील काले 1 सांगितलेलं आहे. सुनील काले पवार साहेब, या पद्धतीने वेगवेगळ्या चौकशा सुरू आहे, ईडीची चौकशी सुरू आहे, सिंचन खात्याची चौकशी सुरू आहे. या सबसिडीला पायी ब्लॅकमेल करून अशा पद्धतीनं केलं गेले. असं मला माहिती आहे. तुमच्याकडे काही माहिती असली तर मला सांगा. सौरभ गुप्ता, सौरभ गुप्ता प्लीज. Mr. Pawar, you're saying that the MLAs, from what you said, it seems that the MLAs weren't aware that they were being taken to the Raj Bhavan. So in this situation, They were not aware. They said we were not aware. We have been told to come. We have to discuss and we have to sit at one particular place. That's why they sat in the car and the car ultimately took them to Raj so Bhavan. in this situation, is Urvashi Khona, please. approaching court because this is obviously. अरे ठीक आहे ना. उर्वशी We have to खोना. consult. Pawar sir, what went wrong with Ajit Pawar? Was it, the starting time when he resigned as MLA, when things were going wrong between you two? What is it that went wrong between you two that Ajit Pawar went ahead and took this step? No, you see, I'm not fully at all aware of what exactly happened. Till yesterday we were together, we were discussing, we were planning our next course of action, and we never expect this type of action from our colleagues. उदय कानपेटन. यात कायदेशीर पेच येऊ शकतो काही विधिमंडळ पक्षामध्ये कायदेशीर काही याच्यात काही पेच येऊ शकतो. कायदेशीर पेच तयार होईल का? नाही, मला माहिती नाही. आम्ही काही त्याचा अभ्यास आता केलेला नाही. कायदेशीर आयोग देशपांडे. लिगल फंक्शन बघावं लागेल, पण त्यातल्या क्षेत्रातल्या जाणकारांशी बोलू. सर, मुद्दा असा आहे की अजित पवार काही एकटे गेलेले नाही, त्यांना काही तुमच्या पक्षातले काही दुसरे नेतेही असतील ते त्यांच्यासोबत असू शकतील का? कारण इथे धनंजय मुंडे कुठे दिसत नाही. चर्चा होती की ते सुद्धा त्यांच्यासोबत आहे. तर जर असा कोण नेता असेल तर त्यांच्यावर सुद्धा पक्ष कारवाई करणार आहे. साधी गोष्ट आहे की पहिल्यांदा गैरसमजुतीने कोणी गेलं असेल तर त्या संबंधीची कारवाई करण्याची काही गरज नाही. जाणीवपूर्वक कोणी काही ऍक्शन घेतली असेल पक्षाच्या विरोधी तर त्यावेळेला आमची डिसिप्लिन कमिटी पक्षाची आहे, ती त्या संबंधीचा निर्णय घेईल. पवार साहेब, विनय देशपांडे. Sir, right now, are you aware about the exact number of NCP MLAs who are still with you and those who have gone with Ajit Pawar? And how do you look at the Congress's criticism on you in the morning today? No, simple thing, as per information and as per those who were present in Raj Bhavan, from that source and see, it looks like 10 to 11 MLAs from our side were there. So out of that, 2 are already here. Who is third? अमन ये नहीं. आता अभी 2 क्वेश्चन और होंगे.
नाही आणखी एक कोणते वन सेकंड मिस्टर शेळके ये नाही अजून यायचे अच्छा हां So total you were saying three have come back. No, that is just now I don't know after evening how many will come back. And for Congress, the Congress The committee. Congress haven't got. Sir, I haven't got information. I haven't got information about Congress, but as for my information, Congress or Shiv has no action like this. अजित पवार यांची नेमकी मागणी काय होती? आपसे है कि आपको खबर ऐसी भी थी कि शिवसेना के भी कुछ विधायक जो है बीजेपी के संपर्क में है, तो आपके विधायक की क्या स्थिति है और आप क्या अपने विधायक जो ललित चौधरी के उनसे मिलेंगे आप यहाँ से जाकर? कोशिश करके देखें, महाराष्ट्र सोने वाला नहीं है. शेवटच्या आशिष एक तुम्ही घ्या. शेवटचा प्रश्न आहे. बरेचसे उत्तर आपल्याला मिळालेले डिसिप्लिन जिनका नाम अनाउंस किया उन्होंने पूछा किसका नाम अनाउंस किया? हाँ बोलिए. आप अपने बाकी के विधायकों को बचाने के लिए क्या कदम उठाने वाले हैं कि आप भी उन्हें किसी होटल या रिसोर्ट में ठहराएंगे? आप अभी देखेंगे, सबसे बात करके आवश्यकता है तो जो करना पड़ेगा वो सब करेंगे. थैंक यू वेरी मच. थैंक यू. जो कि अभी एनसीपी और शिवसेना में की है, प्रदेश देख रहा है जो खेल बीजेपी खेल रही है, ये कहा है उद्धव ठाकरे ने, और साथ ही कहा कि कुछ लोगों से संपर्क करने की कोशिश की. जो खेल रहा है वो पूरा देश देख रहा है, ये उद्धव ठाकरे ने कहा. शरद पवार ने भी कहा कि हमको जो करना होगा हम वो करेंगे. अब वक्त ब्रेक का चल रहा है.